तर आणि आपल्याशी जे जोडणारे लोक आहेत त्यात हा. असे काही काही अस्वस्थ मन असणारे येतात. मग अशा येतात. लोकांना काय समजावून सांगायचं की अरे तुम्ही शांत कसं व्हायला पाहिजे, त्यांनी युक्ती सांगायची त्यांना असं. आणि त्यांना युक्ती म्हणजे काय की त्यांना सांगायचं बाबा जे तुला जे तुझी अस्वस्थता करणारी जी गोष्ट आहे त्या गोष्टीला तरी अस्तित्व आहे का? हम्म. म्हणजे म्हणजे माणसाने समजा भूताला भ्यायचं ठरवलं तर भ्यायला हरकत काही नाहीये, पण भूत आहे का पर्यंत हे तर सिद्ध करा ना. तर भूताला जर अस्तित्व नसेल तर भिण्याला काही कारणच नाही ना. तसं तू जे काही आयुष्यामध्ये निराश होतो, अस्वस्थ होतो, अशांत होतो, तर याचं तुला जे काही कारण आहे तर ते कारण सांग म्हणावं, आणि मग लक्षात असं येईल की हे कारण जे आहे ना ते नाहीच आहे मुळातून. मग काय आहे मग? ती तुझी कल्पना आहे. म्हणजे कल्पनेने माणूस भीत असतो. जी हो. आत्ताची कल्पना आहे ना त्याच्यानेच भीती आहे. की माणूस काय करतो आता समजा संघर्ष करतो, घाबरतो, भीतो, लढाई करतो. या सगळ्यामध्ये काय माहिती का, मी आणि तू या दोन गोष्टी आल्याशिवाय ते शक्यच नाही. आणि मी आणि तू हे जे दोन शब्द आले ना तर त्यालाच अज्ञान असं म्हटलेलं आहे. हो. कारण मी नावाची वस्तूच नाहीये ना त्यात, एक कॅन्सल होऊन जातो. मग एक खरंय. कोण? तू राहतो फक्त. आणि तू म्हणजेच परमात्मा आहे. जर परमात्मा एकच राहत असेल तर कोणी कोणाला भ्यायचा प्रश्न आहे. त्यामुळे भीती राहू शकत नाही, कुठल्याही प्रकारची नकारात्मक वृत्ती राहू शकत नाही. म्हणून उपाय एकच आहे त्याच्यावर की तुम्ही परमेश्वराशी, स्वामींशी तुम्ही अभिन्नता ठेवा, त्यांचं अनुसंधान ठेवा, त्यांचं नाम घ्या. म्हणजे भीती ही पळून जाईल आपोआप. हो. भीतीलाच भीतीची भीती वाटेल. समजलं ना? हो. हो. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा